मोठ्याने शाळेच्या चौथी वर्षे विद्यार्थी अभ्यासाबरोबर त्याचा थोडावेळी पराक्रम हे नाटक सादर करणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विजापूर शहरातील गोष्ट शहराच्या वाढत्या अंतरावर आदित्य दरबार काळजीत पडला. दरबारात आम्ही सारे सत्ता गोळा झाले. एका तारखेला सचिन भारतीय दरबारात हजर होता. दरबारापुढे महत्वाचा दरबार आदिसाहेब कारभार बघणारी बडी जाती जातीने दरबारात हजर होती. दरबारापुढे महत्वाचा प्रश्न पडला शिवाजी जन्म करायचा का? बडी जातीने दरबारात सरदाराला खडासवाल केला. सांगा कोण आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला? दरबारात शांतता पसरवतो होता. आपल्या जागी चूप मुकाबला करायला कोण धाडस दाखवणार? जो तो एकमेकांकडे बघू लागला. दिप्पट वेळाच्या लवून मुद्रा करत पुढे आला. त्याच्या नावाचा अक्षरचा तक्तातील विरा उचलत अक्षरखात म्हणाला, शिवाजी कुठला शिवाजी? मी त्याला जिवंत काही करून ते पकडून देऊन देतो आणि तसा नाही सापडला तर त्याला धार मारून विजापुरी आणतोय सांगतो. अक्षरखंड म्हणजे विजापूर दरबारात तुफान ताकदीचा पोलाधिकार हाताने वापरणाऱ्या अशा अक्षरखान्याने शिवाजीला जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा भर दरबारात विरावला. सारा दरबार खुश झाला. आता शिवाजी पोहोचला कसला जिवंत राठोड? थोड्या दिवसात विजापूर दरबारात शाखादंडा बांधलेल्या अवस्थेत हजर होणार नाही तर मुख्य तरी दरबारात हजर होणार. अफजलखान मोठ्या ऐकीने खाता मारताना विजापुरातून बाहेर पडला. मोठ्या बंदुकीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला. शिवराज त्यावेळी राजकारणावरच होते. त्यांना कळले की अफजलखान चालू झाले. स्वराज्यावर मोठे संकट आले हे त्यांनी ओळखले पण ते डगमगले नाही. आईसाहेब आपल्या स्वराज्यावर खूप मोठे संकट येत आहे. अफजलखान खूप मोठी फौज घेऊन स्वराज्याच्या दिशेने येत आहे. आता काय करायचे? खान पक्षी त्याची फौज मोठी, आपल्या राज्य लहान, आपल्या सैन्य लहान. उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला भाव लागणार नाही. त्याला धीरपणे सामना केला पाहिजे. माझा तुला आशीर्वाद आहे. काढ ना बाजूला. खाण्याने गाळात खेळला सुंदर खाण्याने सूर्याला निरोप पाठवला. शिवाजी राजे को खत लिखो. खाली बस शिवाजी महाराज अफजलखानाकडून तुम्हाला खलिता आला आहे. तुम्ही माझ्या मुलासाठी मला भेटायला या. आमचे किल्ले परत जा. आम्ही तुम्हाला अधिशाहून सरकारची ठरवितो. खान आपल्याशी पक्की राखण्यात आहे हे सूर्याने ओळखले पण त्या सावधगिरीने वागत होते. त्यांनी खाण्याला निरोप पाठवला. पुढेच या जरा. पुढेच या. खान साहेब आपको शिवाजी राजे ने खत लिखा है. पढ़ो. खान साहेब मी तुमचे किल्ले घेतले मला माफ करा. मी अपराधी आहे. तुम्ही आपणच प्रतापगडाखाली मला भेटायला या. मला तिकडे येण्याची भीती वाटते. वाह बहुत खुशी. या अफजलखानापुढे शिवाजीची काय विचार? हा डरको काय आपल्याशी लढणार? आपणच जाऊन एका भेटीत त्याला चिरडून टाकावे. पण खान शिवाजीला प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला. प्रतापगडाची बाजूवर भेटण्याची जागा ठरली. दिवस ठरला, वेळ ठरली. महाराजांनी खानाला चांगली वाट करून घेतली.
भेटीसाठी शाळेच्या शाळेने उभारलं भेटली तर दिवस उजडला. शिवराय सकाळी शिवरायांनी तर भवानी या देवीचे दर्शन घेतले. थोड्या वेळाने त्यांनी पोषण करण्यास सुरुवात केली. पायात कुंभार सोडून अंगात चिंता घातले. त्यावर घरीचे कोणत्या वांगारंगा घातला. आपल्या डाव्या हातात मागणं तुकडे चढवले. तसेच डाव्याकडे विश्वास जपला. असे सोबत खाण्याच्या पेटीसाठी तयार झाले. समोर ये, इथं समोर ये ना. घड्यांना आपली कामे नीट करा. भवानी आणि मोठा आवाज. भवानी आणि अडचण आहे. पण समजा आमचं काही बरं झालं तर धीर सोडू नका. संभाजी राजांना काढू नका. महासाहेबांचा आदेश काका. स्वराज्य वाढवा. वेळ सुटी करा. निघतो आम्ही. शिवरायांनी बरोबर जीवाजी महाराज काय बरोबर घेतले. खान शिवरायांच्या आधी सांगलीला देऊन बसला होता. बदलाचा बनत होता. त्याच्या शेजारी त्याचा बऱ्याच होता. हत्यार म्हणजे शिपाई होता. तो कट्टा चालण्याला फार कटाईत होता. शिवाजी राजे आता येत नाही. ते बड्या साहेबांना नावागतात. त्याला तेवढं वाटतं करा. म्हणून ये तुम पीछे जाओ. या राजे या बेटा. जाईन तिकडे. खान कोसळला. तेवढ्याच त्याचा वकील कृष्णाजी भास्कर यांनी शिवरायांना मार केला. त्यांनी त्याला एका कट्ट्यात त्याचा घाट मारून टाकले. त्यांनी बड्यासाहेबाला आत केलं. त्यांनी शिवरायांना मार केला. तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याला एका भागात ठार केले. होता जीवा म्हणून वाचल्याशिवाय विजय शिवराय गडावर गेले. इशाऱ्याच्या सोबत झाला. तो झाडी जपून राहिलेले शिवरायांचे सैन्य खाण्याच्या फौजावर तुटून पडले. खाण्याला कळायला वाटी जा ना सापडला. पटापट. खाण्याच्या धुवा उडवला. विजापूरच्या सगळ्यात बऱ्याचशा सगळ्या शिवरायांना हा म्हणून पोलीस मिळवला. शिवरायांच्या मोठे महादेव माईक मध्ये म्हणा. जय भवानी. जय शिवाजी. जय